दोघेही स्वयंपाक करताना? हो. तू तर काय शेफ आहेस आणि तू पण ना? मी खायचं काम जास्त करते. आज आम्ही करायला लावणार आहोत. 2 पदार्थ करणार आहोत. हो. कुठले पदार्थ आहेत हे? तर आज आम्ही करणार आहे खेकडा मसाला बरं. आणि दुसरं आहे ते तिसऱ्याचं भुजणं म्हणजे तिसऱ्याची भाजी. अप्रतिम. हे दोन्ही पदार्थ तुम्हाला चाखायला, पाहायला आणि लिहून घ्यायला मिळणार आहेत. तर आपण सुरुवात करूया पदार्थांना आणि लगेच वळूया रेसिपीकडे. चला, पहिल्या पदार्थाचं नाव काय? पहिला पदार्थ आपण करतोय खेकड्याचा मसाला. खेकड्याचा मसाला. Yes. ठीक आहे, मग आपण साहित्य आधी जरा जाणून घेऊया. सांगा. नक्कीच. हा खेकडा आहे. बरं. पूर्ण खेकडा. त्यानंतर कांदा आहे. हा खेकड्याचा स्टू आहे. म्हणजे हे जे खेकड्याचे पाय असतात ते मिक्सरला बारीक वाटून ते गाळून घेतलेले आहे. अच्छा, पण त्याच्यात पाणी ऍड करायला लागतं का? थोडं पण जे बाकी आहे ते खेकड्यातलं आतलंच पाणी आहे. बरं. हे भाजलेलं वाटप आहे. म्हणजे आपला नारळ असतो, नारळ खाऊन तो छान भाजून घेतलेला आहे गोल्डन, आणि नंतर त्याचं वाटप बनवलं आहे. बरं. आलं लसूण पेस्ट, मीठ आहे. हा मालवणी जेवणाचा हार्ट, मालवणी मसाला, कोकम, आणि ह्याला आम्ही म्हणतो गरम मसाल्याची गोळी. गोळी. म्हणजे याच्यात मिरी आहे, लवंग आहे, वेलची आहे आणि दालचिनी आहे. म्हणजे सगळं हीट वाढायचं कार्यक्रम आहे. Yes. म्हणून त्याची ती उष्णता जी आहे म्हणून ती गोळी आहे. आम्ही असं ऐकलं की तुमचं हॉटेलमध्ये वापरलं जाणारं पाणी सुद्धा एका ठराविक ठिकाणचं येतं. हो. काय हे गोष्ट आहे? सो मालवणवरून आम्ही मोस्टली ते पाणी आणतो. अच्छा. कारण मालवणचं पाणी हे हार्ड वॉटर आहे आणि मुंबईचं पाणी Soft सॉफ्ट water. वॉटर. बरोबर. म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळी आईने माशाची आमटी हॉटेलमध्ये केली आणि ती घेतली, शी वॉज नॉट सॅटिस्फाईड. तर काय आहे हे नाही. मग तिला समजलं की ही पाण्याची चव आहे. तर तिने ती पाण्याची चव ओळखून माशाच्या प्रिपरेशनसाठी मालवणवरून पाणी आणायला चालू केलं. वा, हे पाणी काही वेगळंच दिसतंय. हो की नाही? चला, आता ह्याच्या कृतीकडे वळूया. आणि काय म्हणजे वळताना मला असं वाटतं की हे तुम्हाला दाखवण्याकरता की व्यवसाय करताना किंवा तो पदार्थ करताना त्या प्रांतातला त्याचं जे पाणी महत्वाचं तिथपासून त्या चवीला आपण हात घालतो. हो की नाही? नक्की. बाकी मग वरचं आहे ते सगळं. काय लागणार आहे आता पहिल्यांदा? मला आता कढई लागणार आहे आणि तेल लागणार आहे. गॅस लावून घ्या. तुम्ही मालवणी आता तुम्ही बोलत नाही का? खयचे मालवणी दोघे जण एकत्र भेटल्यानंतर ते मालवणीतच बोलतले. म्हणजे तुम्ही खय जावा, मुंबईत असून ते मुंबईच्या बाहेर जावं की भारताच्या बाहेर जावं, 2 मालवणी एकत्र भेटले की ते मालवणीतच बोलतले. ही त्यांची खासियत आहे. बरोबर. येस. तेल गरम झालंय. आता सगळ्यात पहिला कांदा. बरं. साधारण आपण इकडे अर्धा कप कांदा घेतोय. छान हा भाजून घ्यायचा, परतून घ्यायचं तेलावर. Yes. ग्रेट. तुमच्या खानावळीत आता मालवणी खानावळ आहे, मालवणमध्ये आहे, तिथे काही तिकडचे सणवार साजरे केले जातात की नाही? सण साजरे करणं म्हणजे एकतर त्याच्याशी निगडीत कोकणात प्रत्येक एक काही ना काहीतरी पदार्थ असतो. म्हणजे गणपतीला मोदक बनतात, पण त्याच्यानंतर धोंडास असतं काकडीचं, म्हणजे तवशाचं बनवतात, जे पातोळ्या असतात त्या सीझनमध्ये. त्याच्यानंतर दिवाळी झाली म्हणजे तो सीझन तर खाण्यापिण्याची चंगळ असते. मग दिवाळी झाली, मासे सुरू होतात हळूहळू, आणि होळीला पुरणपोळ्या असतात. गोकुळाष्टमीच्या वेळेला आमच्याकडे काळ्या वाटाण्याची उसळ आणि आंबोळी खायची पद्धत आहे. तर आणि शेवग्याच्या पाल्याची भाजी, शेगलाची भाजी. चला, कांदा छान परतून झालाय. आता काय पुढे? तर त्याच्यात थोडं आपण आलं लसूण पेस्ट. एकदम मी थोडी टाकतोय कारण कुठल्याही शेल फिशला किंवा माशाला आलं लसूण पेस्ट ही कमी टाकायची असते. का असं? कारण प्रत्येक माशाचा किंवा प्रत्येक शेलफिशचा एक स्वतःचा एक फ्लेवर असतो. अच्छा. आणि तो फ्लेवर आपण मारू नये कुठल्याही ओव्हर फ्लेवरिंगमुळे. त्यामुळे आलं लसूण एकदम कमी, जस्ट फॉर फ्लेवर, जेणेकरून तो क्रॅबचा जो फ्लेवर आहे तो तसाच टिकून राहील. म्हणजे ज्याला मुळात आपण पकवतोय त्यालाही मान द्या. माझ्या हाताला चांगली चव आहे. थोडं थांबा. आहे की नाही? नक्की. ग्रेट. वा, मस्त परतून झालेलं आहे. आता काय मित्र साहेब? येस. आता त्याच्यात आपण टाकणार मालवणी मसाला. तुझं लग्न झालंय? माझं हो, मागच्याच वर्षी. आणि तुझं का? माझंही झालंय. अरे वा, मग आता बायकोही तुला मित्र म्हणते? का मित्र राव? चांगली गोष्ट आहे बघा, मित्र. साधारण मी 1.5 टीस्पून मालवणी मसाला. ह्या मालवणी मसाल्यामध्ये जवळपास 28 प्रकारचे गरम मसाला वापरले जातात आणि प्लस मिरची.
बापरे, येस 28. आम्ही त्याला म्हणतो परिपूर्ण मसाला. हो, अरे बघ काय झणझणीत, म्हणजे त्यामध्ये 3 वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत. किती भारी. हा लगेच आपण त्याच्यात मी खेकडा सोडतो. सोडा सोडा. आता ही प्रत्येकाची आवड असते, काही जणांना तोडून टाकायला आवडतात, पण जसं मी म्हटलं जेवण तुम्हाला विकता आलं पाहिजे किंवा लोकांना ते बघून छान वाटलं पाहिजे, म्हणून मी एक स्टाईल ठेवतो की हा नेहमी अख्खा ठेवतो. त्याच्यात थोडं आपण पाणी टाकतोय. वा, काय घमघमाट, म्हणजे काय तो. त्या मालवणी मसाल्याच्या एंट्री नंतर जी ह्याची रूपरेषा, जो स्वाद बदलला, जो सुवास बदलला, तो म्हणजे त्या मसाल्याची ओळख आहे पूर्ण. आपण थोडं ते झाकून ठेवूया. हो, म्हणजे ठेवूया ना. आणि हे कोकमचं आणि त्या गोळीचं काम कधी? ते सगळ्यात शेवटी. अच्छा. कारण हा फ्रेशली ग्राउंडेड गरम मसाला आहे, बरं. त्यामुळे त्याचा असा तो अरोमा आहे, तो खाताना सगळ्यात पहिला. पण तो ह्याच्यातच टाकायचा ना? हो 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 हो. आता हा शिजवून घेऊया खेकडा आपण कम्प्लिटली, म्हणजे जेणेकरून खेकडा आपला फ्लेवर जो आहे तो ह्याच्यात पूर्णपणे Release उतरवेल. करेल. म्हणून मी पहिलं सॉल्ट नाही घातलं, कारण शेलफिशला स्वतःचं एक मीठ असतं. अच्छा. त्यामुळे सॉल्ट आपण हे शिजल्यानंतर थोडंसं आपण त्याच्यात मीठ नंतर जसं पाहिजे तेवढं घालणं. अगदी ऑथेंटिक पद्धतीने मालवणी पद्धतीची ही रेसिपी चालू आहे आणि अप्रतिम होणार यात शंका नाही. पण जरा वाफ येईपर्यंत कळ काढावी लागेल. मालवणपर्यंतचा प्रवास नको म्हटल्यावर एवढं तर वाट बघायला पाहिजे की नाही. मग ही वाफ आली की आपण वळूया पुढच्या कृतीकडे. चला, आता ह्याला वाफ आली असेल, बघूया का. कमाल, रंग बदलतोय रे त्याचा. नक्कीच. कुठलेही शेलफिश शिजल्यानंतर ते ऑरेंज झालं पाहिजे, अच्छा. मस्त असा तो नारंगी कलर त्याला आला पाहिजे. बर, आता काय करायचं? हा आपण एक पलटून घेऊया खेकडा. अच्छा, पहिल्यांदाच पाहतोय पूर्ण रंग बदलला रे. येस. है ना. आणि ह्याची एक ब्युटी आहे बघा, हे जास्त पाणी नाही आहे का, हे मस्त वाफेवर तो शिजतोय, तो हळूहळू आपला अच्छा. येस फ्लेवर रिलीज करणार. आता काय करायचंय? ह्याच्यात अजून थोडं आपण पाणी टाकूया. अजून वाफ काढायची ना. हा थोडी. हा खेकडा खाण्याची पण एक पद्धत आहे. पद्धत आहे. हा म्हणजे त्याला स्किल लागतं. असंच कुठूनही सुरू केला आणि कुठूनही खाल्लं असं नसतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खेकडा खाणं म्हणजे एक सागर संगीत सोहळा आहे. सोहळा असतो. मला वाटतं पुरेशी वाफ आलेली आहे. एकदम खतरनाक मालवणचा फील आलेला आहे पूर्ण. आता आपण ऍड करूया बाकी. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ. हवं तसं झालंय ना. हो, मी एकदम थोडं घालतोय मीठ. हो हो. आणि खेकड्याचं ऑलरेडी मीठ त्याच्यात उतरलेलं आहे. आणि हे वाटण आता. येस. हे जे वाटण आहे हे आता त्याला बाइंडिंग, म्हणजे हा जो मसाला तुम्ही पाणी वेगळा आहे, खेकडा वेगळा आहे, तर हे वाटण त्याला एक बाइंडिंग एजंट म्हणून काम करेल आणि छान ते एकत्र कोट होऊन येईल. सगळे एकत्र होईल. येस. भन्नाट. आणि ह्याला सुद्धा वाटण एकदम कमी, कारण परत कोकोनटचा ओव्हरपॉवर नाही झालं पाहिजे. जी काय आहे ती खेकड्याची टेस्ट आली पाहिजे. वाटण टाकलंय छान. आता एक त्याला उकळी द्यावी लागणार. मी तोपर्यंत कोकम त्याच्यात आणि गोळी. सो कोकम हा असा इन्ग्रेडियंट आहे, एखाद दुसरं जातो, पण त्याचा जो एक आंबटपणा आहे तो कम्प्लीट डिशची हे बदलून टाकतो. रूपरेषा बदलून टाकतो. याच्यात 3 कोकमं टाकतोय. आता हा जवळपास झालाय. आता हा फक्त फायनल टच. कुठली गोळी? गरम मसाल्याची गोळी. गरम मसाल्याची गोळी. काळी मिरी, दालचिनी, अजून काय काय? काळी मिरी आहे, दालचीन आहे, लवंग आहे आणि एक वेलची आहे. अच्छा. या आता जो स्मेल येतो आणि हे टाकल्यानंतर जो एक छान फ्लेवर कम्प्लिटली, म्हणजे ही गोळी टेस्टपेक्षा नाकासाठी. गेलो मी मालवणमध्ये चैतन्य हॉटेलला पोहोचलो. आता मी गॅस बंद करतोय हा. अच्छा. ओके, कारण हा शिजलाय. पण आता हा सिक्रेट इन्ग्रेडियंट दुधाचा आहे. अच्छा, जो त्याला आपण स्टॉक म्हणू शकतो. हा मला जस्ट वरून टाकायचा आहे. ह्या खेकड्याचा अर्क त्या ह्याच्यात उतरला आणि बंद करून जस्ट गॅस बंद आहे, 5 मिनटं असंच ठेवून द्यायचं.
वाफेने हे शिजेल. अप्रतिम ऑथेंटिक मालवणी डिश माझ्या या मित्राने, ज्याचं नावच मित्र आहे, त्यांनी आज इथे केली. तुमचा व्यवसाय हा आहे, पण मी आत्ता असं पाहिलं की तुझा फक्त हा व्यवसाय नाही, तुझं पॅशन आहे हेच आहे, तुझी आवड आहे हेच आहे. आणि म्हणून त्याने आपल्यासाठी अस्सल मालवणी हा पदार्थ केला. पटकन वेळ न वाया घालवता लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण खेकडाचा मसाला तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम कढईत तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तो व्यवस्थित परतून घ्यावा. त्यानंतर त्यात थोडीशीच आलं लसूण पेस्ट घालावी. आता त्यात मालवणी मसाला घालावा आणि नीट मिसळून घेऊन त्यात खेकडा घालावा. त्यात थोडं पाणी घालून झाकून एक वाफ येऊ द्यावी. त्यानंतर त्यात थोडंसं मीठ, नारळाचं वाटण, कोकमाचे तुकडे आणि तयार केलेला गरम मसाला घालून नीट ढवळून घ्यावं. त्यानंतर त्यात खेकड्याचं स्ट्यू घालून गॅस बंद करावा आणि कढई झाकून ठेवावी. गरमागरम खेकडा मसाला तयार आहे.